नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण VGTI मुंबई या कॉलेजमध्ये लागण्यासाठी जो काही लास्ट इयरचा कट ऑफ होता या आपण सर्व गोष्टींवर आपण म्हणजे काय करूया, रिवाईज करूया. ठीक आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण VGTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि CTCLच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेलं आहे. मी माझ्या म्हणण्यातच कोणत्याच प्रकारच्या गोष्टी सांगत नाही. बघा, शॉर्टमध्ये कॉलेजचं कॅम्पस बघा आणि थोडीशी इन्फॉर्मेशन आहे कॉलेजबद्दल. एस्टॅब्लिशमेंट आहे 1887, इन्स्टिट्यूट टाईप आहे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, तर बघा इथे 9 प्रकारच्या ब्रांचेस अवेलेबल दिलेल्या आहे विथ सँक्शन इनटेक. तर प्रत्येक ब्रांच जर बघितलं तर तुम्ही 60 सँक्शन इनटेक आहे. सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, CNTC, इन्फॉर्मेशन, मेकॅनिकल, प्रोडक्शन आणि टेक्सटाईल अशा प्रकारच्या इथं ब्रांचेस अवेलेबल आहेत. ठीक आहे, आता ही लास्ट इयरची फी स्ट्रक्चर आहे. फी स्ट्रक्चर दाखवणं खूप महत्त्वाचं राहतं. जसं तुम्ही ओपनमध्ये बघू शकता, म्हणजे 86,176. ठीक आहे, गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे फी कमी राहतं. आफ्टर दॅट SC ST जर बघितलं तर 5,000 समथिंगच्या घरात आहे. ओके, OBC 54-45,000च्या घरात. OBC आणि ॲन्युअल इन्कम बिलो ते जे आहे तो क्रायटेरिया बिलो 1.5 लाख अँड लेस अबाव 1.5 लाख त्याच्यासाठी ते कॅटेगराईज केलेलं आहे. ओके, आफ्टर दॅट तुम्ही सगळ्या गोष्टी तिथं बघू शकता. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, जो काही कटअप आहे हा लास्ट इयरचा कटअप आहे कॅपराऊंड पहिल्याचा. ठीक आहे, तुम्ही बघू शकता VGTI मुंबई. ठीक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग जो काही कोड दिलेला आहे, स्टेटस बघा गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस होम युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, म्हणजे हा जो काही कटअप आहे होम युनिव्हर्सिटीसाठी आहे. तर तुम्ही बघू शकता जो काही सिव्हिल ब्रांचसाठी बघूया आपण, जो काही जनरल ओपनचा जो काही क्लोजिंग रँक होती ती होती 5,245 आणि जो काही क्लोजिंग पर्सेंटाईल होता तो 98.47 जी ओपनसाठी. SC ST म्हणजे जसं जसं कॅटेगरी चेंज होणार तसं सगळ्या गोष्टी चेंज होतं. बघा SC साठी बघा 95.25 ही क्लोजिंग पर्सेंटाईल होती. ST साठी बघा 87.68. म्हणूनच तुम्हाला म्हणजे व्हिडिओच्या थंबनेलला दिसलंच असेल की 87 पासून तर 99 अबव इथे पर्सेंटाईलचा रेंज आहे. ओके, क्लोजिंगचा. विजयसाठी बघा 97, NT2 OBC जर बघितलं तर 98 आहे आणि SCBC जर बघितलं तर 97 आहे सिव्हिलसाठी झाला. आफ्टर दॅट कम्प्युटर इंजिनिअरिंग मॅक्सिमम विद्यार्थी इथे ट्राय करतात की कोणत्याही कॉलेजमध्ये स्टुडंटला कम्प्युटर म्हणा, CSE म्हणा या रिलेटेड ब्रांचेस म्हणजे जास्त आकर्षित करतात. ठीक आहे, तर जनरल ओपनचा जो काही बघा क्लोजिंग रँक आहे तो 103 होती. ओके, म्हणजे 100च जर 103 म्हणजे 100च पकडा ना, 99.95. ओके, हे क्लोजिंग पर्सेंटाईल होतं जनरल ओपनसाठी कम्प्युटर आणि हा सर्वात हायस्ट पर्सेंटाईल राहणार आहे VGTI कॉलेजसाठी कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, कारण की मॅक्सिमम जो काही ट्राय असतो विद्यार्थ्यांचा इथेच असतो आणि इथेच मॅक्सिमम कट ऑफ राहतो. SC साठी बघा 98, ST 97, VJ 99, NT1 99, 99, NT3 पण 99 आहे. आता ते पॉईंट नंतरचे डिजिट्स मी काही वाचत नाही. ओके, SCBC 99. आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, CSE नंतर कम्प्युटर नंतर सर्वात जास्त विद्यार्थी प्रिफरन्स देत असेल तर IT ला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर जनरल ओपनचा जो बघा क्लोजिंग रँक बघा 242, जो काही विद्यार्थी होता त्याची क्लोजिंग रँक होती 242 आणि 99.89 हा होता क्लोजिंग पर्सेंटाईल. तो विद्यार्थी, तो लास्ट विद्यार्थी म्हणजे तो कॅपराऊंड पहिल्यामधला लास्ट विद्यार्थी राहणार. ओके, SCचं बघा 98, ST 96, VJ 99, NT1 2 3 जर बघितलं 99, 99, 99, OBC SCBC 99. म्हणजे काही पाहायचं कामच नाही ठेवलं त्यांनी. इलेक्ट्रिकल बघा जनरल ओपनसाठी 99.52, SC 96.65, ST साठी बघा 88.76. ओके, म्हणजे कॅटेगरीनुसार थोडाफार कटअप चेंज होणार असेल. विजेसाठी 97 बघा, NT1 साठी 98, NT2 3 99, OBC 99 आणि SCBC 98. म्हणजे विजेचं जरी बघितलं तरी ॲज कम्पेअर टू SC ST जर आपण समजा सोडला बघा, ST 88 सर्वात कमी, 96 SC. आफ्टर दॅट विजय 97, यालाही पण कमी पर्सेंटाईल लागतं. त्याच्यामुळे जो विद्यार्थी ज्या कॅटेगरीत येतो त्यांनी नक्कीच फायदा आपल्याला घेऊन घ्यायचा. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बघा जनरल ओपन 99.72, SC 98, ST बघा 94, NT1 NT2 आणि NT3 99च्याच जवळपास रेंजमध्ये दिसतोय आणि SCBC OBC सुद्धा पण. इलेक्ट्रॉनिक्स बघा जनरल ओपनचा जो काही क्लोजिंग रँक होता तो 932. ओके, बघा हा 932 क्लोजिंग रँक आहे आणि हा क्लोजिंग पर्सेंटाईल आहे 99.66. SC 97.19, ST 93, VJ 98, NT1 NT2 NT3 98, 91, 99 रिस्पेक्टिव्हली, 99, 99 OBC SCBC. आफ्टर दॅट मेकॅनिकल बघा जनरल ओपनचा जो क्लोजिंग रँक होती ती 1864, 99.39, SC 96.56, ST 84.87. ओके, हा सर्वात कमी आला. VJ 97.57, NT1 96.94, NT2 98.1819,
ओबीसी एसी बीसी जर बघितलं 99 98 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, बघा म्हणजे मेकॅनिकलचा जो काय क्लोजिंग रँक आहे आणि क्लोजिंग पर्सेंटाईल एस टीसाठी सर्वात कमी गेलेली दिसतं आपल्याला. कॅप राऊंड पहिल्यामध्ये होती 84.87. आफ्टर दॅट प्रोडक्शन बघा, सँडविच इंजिनिअरिंग जनरल ओपन 98 94 83.72 प्रोडक्शन इंजिनिअरिंगला एस टीचा कट ऑफ गेलेला आहे. 93 विजय, 91 92 जर बघितलं तर 95 97 97 98 97च्या जवळपास तुम्हाला. लास्ट ब्रांच आहे बघा टेक्स्टाईल ब्रांच बघा, तर 97.33 92 पॉईंट मी असंच वागत आहे बघा. जनरल ओपन पासून सुरुवात झाली एस टी बघा 75, विजय बघा 91 81 आणि 88 94. आता काय ना बघा, जसा ब्रांचेस चेंज झाला तसा कट ऑफचा फरक पडलेला बघा. टेक्स्टाईलमध्ये जर बघितलं आपण तर आणखी कट ऑफ खूप खाली आलेला दिसतो आपल्याला. ठीक आहे, जसं जनरल ओपनची जी काही सुरुवात 99 पासून व्हायची, म्हणजे प्रत्येक जर ब्रांच बघितला आपण जर 98 99 सुरुवात झाली, एस सी 92 एस टी 97 91, म्हणजे बराच कट ऑफ काय झाला ना, जशा ब्रांचेस चेंज झाल्या तसा कट ऑफ चेंज झाला तुम्हाला दिसतो. प्लेसमेंट स्टॅटिस्टिक व्हीजेटीएच प्लेसमेंट काही पाहायचं कामच नाही, तुम्ही बघू शकता. ओके, जो काय हायेस्ट गेलेला आहे 24-25 मध्ये 54 लाखांचा गेलेला बीटेकसाठी, म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी. जसा ब्रांच आहे तशा कट ऑफ काय झालेला आहे, चेंज झालेला आहे बघा. आय टीसाठी 41 म्हणजे 54 हायेस्ट पॅकेज होता. ठीक आहे, आणि इन ॲव्हरेज तुम्हाला 16.35 बीटेक सी एसमध्ये मिळतोच. आय टीमध्ये 15 म्हणजे इन ॲव्हरेज तुम्हाला 7-8 लाखाचं इथं पॅकेज मिळतं. ठीक आहे, कम्प्युटर आय टी किंवा इलेक्ट्रिकल राहिलं तर मॅक्सिमम तुम्हाला हायेस्ट पॅकेज किंवा इन ॲन ॲव्हरेज तुम्हाला चांगलं पॅकेज मिळण्याचे चान्सेस आहे. 23-24 जरी बघितलं तुम्ही तर जो काय हायेस्ट आहे आय टीसाठी गेलेला आहे 50 लाखांचं, म्हणजे 40-50 लाखांचं इथं हायेस्ट पॅकेज राहतोच. आणि इन ॲन ॲव्हरेज तुम्ही 10-12 लाखांचं पॅकेज तुम्हाला इथं दिसते. ठीक आहे, 22-23ची पण जरी गोष्ट बघितली तर बघा 62 आय टीला हायेस्ट गेलेला तुम्हाला दिसतं. बाकी इन ॲन ॲव्हरेज तुम्हाला 8-9-10 पर्यंत मिळतंच. ठीक आहे, आता आफ्टर दॅट प्लेसमेंट 21-22चं बघा, इन ॲन ॲव्हरेज तुम्हाला 8-10 लाखाचं पॅकेज इथं मिळतं. त्याच्यामुळे काही मोठा इश्यू नाही आहे. ठीक आहे, 20-21 मध्ये जरी तुम्ही बघितलं तर बघा इथं 8 लाखाचं इन ॲन ॲव्हरेज तुम्हाला पॅकेज मिळतं. बाकी मग ब्रांचेस वाईज हायेस्ट आणि या सगळ्या गोष्टी चालते. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.